अर्थ एकच आहे की आज हे जे मोदींचं सगळं कारभार चाललेलं आहे या देशाच्या लोकशाहीला संकटात येणार आहे आणि ही देशाची लोकशाही संकटात आली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील, उद्ध्वस्त होतील आणि म्हणून दोन गोष्टीच्यासाठी काय वाटेल ते झालं ते आपल्याला जागृत राहावं लागेल आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना हिचं संरक्षण करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे आणि ते करण्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल. आज वाहन असावं लागेल. आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले. मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्ष आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली. फारच आमची बैठक झाली. याच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू. एकत्र राहून लोकांना पर्याय देऊ. माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे पुढे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुम्हा सगळ्यांची. आजकाल बापनासाहेब सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली. आणखीन कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. तुझी गमतीची गोष्ट. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्याने दमदाटी. इथे आमदारांनी त्याच्या भकाची दमदाटी झाली. मला त्यांना सांगायचे बाबा रे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सभेला इथं कोण आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम घाला आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे एकदा दमदाटी दिली तर वास. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना काळजी करू. मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत केली. आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना आग्रहानं बोलवलं, तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. हे जे आमचे 3 पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुणा आहेत ज्याचा उमेदवार येईल त्याचा विचार करा. एक खून शिवसेनेची मशाल आहे, राष्ट्रवादीची खून तुतारी धडक माणूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजा आहे. या तिन्हीपैकी ज्याचा उमेदवारी असेल त्याच्या पाठीशी शक्ती उभी करा एवढंच सांगतो. माझी जनता केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा देखील त्यांनी सुनील शेळके आमदार अजित पवार गट यांना दिलेला आहे. आणि शरद पवार यांनी देशाची घटना आणि मूलभूत लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र लढावंच लागेल असं आवाहन या ठिकाणी केलं आहे. तर आठवडाभरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील असं देखील शरद पवार यांनी सांगितलंय. मी केंद्रीय गृहमंत्र्यांचा आभारी आहे. पवारांनी अमित शहा यांना देखील जोरदार टोला लगावलाय. पक्ष स्थापन केल्यापासून कधीच विचारधारा बदलली नाही असं देखील पवार म्हणाले.